जय भीम। अखिल थेरगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिति आयोजित बुद्ध पौर्णिमा महोत्सव 2024 मी अनिरुद्ध वनकर येत आहे बुधवार दिनांक 22 मे 2024 ला सायंकाळी 7 वाजता। ठिकाण सर्वे नंबर 4/12 रुनवाल क्लासिक सोसायटी मार्ग डिमांड शेजारी जगताप नगर थेरगाव पुणे। आपण सर्वांनी या भीम गीतांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन उत्साह वाढवावा। नमो बुद्धाय। जय भीम। शहीद जवानांना या ठिकाणी आदरांजली वाहिली जात आहे। चला संगीन पे धर कर माथा सोवे अमर बलिदान जो शहीद हुए हैं जरा करो कुर्बान। घरों में वो झेल रहे थे गोली थे धन्य जवान वो अपने थी धन्य वो उनकी जवान। जाट मराठा कोई सिख कोई जाट मराठा कोई गुरखा कोई मद्रासी कोई गुरखा कोई मद्रासी सरहद पर यानंतर सुरक्षा करताना गिरा ज्या वीर जवानांनी अमरत्व पत्करले आहे, वीर गती प्राप्त केली आहे, त्यांना आपण या ठिकाणी आदरांजली वाहून या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। से लखपत आया फिर भी बंदूक उठाते 10-10 को एक मारा। यापुढे एक सर्व्हिसमॅन आणि तसेच सीमेवर वीर गती प्राप्त करणाऱ्या आपल्या साथीदारांना या ठिकाणी त्यांच्यातर्फे आदरांजली वाहिली जात आहे। खुश रहना देश के प्यारों। वीर जवानांना आदरांजली वाहिली जात आहे। जो शहीद हुए हैं उनकी सदा करो कुर्बान। तुम भूल न जाओ उनको ज्या भारत राष्ट्रात आपण सर्वजण या ठिकाणी स्वातंत्र्याने वावरत आहोत, ते अबाधित राखण्यासाठी हे वीर जवान आपल्या देशाची सुरक्षा करतात आणि हे करताना ज्यांना अमृत प्राप्त झाले त्यांना श्रद्धांजली। जब घायल हुआ हिमालय खतरे में बड़ी आजादी जब तक की सांस न कुर्बानी। जब देश में थी दीवानी वो खेल रहे थे होली जब हम थी धन्य वो उनकी जवानी जो शहीद हुए हैं उनकी जरा करो कुर्बानी। जो खून गिरा पर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा। मेरे वतन आता बिस्लरी पीतो
आता बिस्लरी पितो पाण्यासाठी सत्याग्रह नव्हता स्वाभिमानाची होती लढाई स्वाभिमानाची होती लढाई स्वाभिमानाची होती लढाई नुसतं पाण्यासाठी सत्याग्रह नव्हता बांधवान अरे मुंगेला साखर आणि माणसाला लाथ मारता 14 तळतळी बाबासाहेब आंबेडकरांनी केला बाबा सर्वांवरती उपकार नाही भारत देशावरती उपकार केला समतेसाठी शिवरायांचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी उपकार केले आहे उपकार पाण्यासाठी सत्याग्रह नव्हता स्वाभिमानाची होती लढाई स्वाभिमानाची होती लढाई स्वाभिमानाची होती लढाई आमच्या पैशाने विटाळ होई पुरा डोळांना नव्हती मनाई पुरा डोळांना नव्हती मनाई पुरा डोळांना नव्हती मनाई माणूस पाण्याही बहाल केले माणूस पाण्याही बहाल केले नाकारून देहांची गुलामी नाकारून देहांची गुलामी आधी उघडी चढवतो देवमार देवमार शिरपाक तरी आधी उघडीत नीळ चढवतो उघडीत नीळ चढवतो आता बिस्लरी पितो आता बिस्लरी पितो आता बिस्लरी पितो केला धावून आली जनता महाडच्या मैदानी जनता महाडच्या मैदानी जनता महाडच्या मैदानी कमांडर साहेब माननीय निर्माता साहेब नेते भाऊ एक गोष्ट लक्षात ठेवा नेत्यांनो आता तुम्ही बोलवाल काही माणसं पण तुमच्या पाठीशी बसणार आहात तुम्हाला लोकांना बोलवायला पैसे द्यावे लागतात गर्दी करायला 500ची नोट घ्यावी लागते आणि मग नेत्यांची सभा आयोजित करायला लागते पण बाबासाहेबांच्या सभेसाठी लाखो हजारो कोसावरून अरे शिडी भाकरी घेऊन 4-4 दिवसासाठी माणसं उपाशी येत होती कारण बाबासाहेबांचा आदेश होता माणसांना लोंढ्याच्या लोंढे त्यांच्या पाठीशी होते तुमच्या मागे कुणी येत नाही दुसरं बी येत नाही
कारण कुत्रेबी नेत्यांना वाढ खायला लागला. कोणता नेता प्रामाणिक आहे? कारण आजकालच्या नेत्यांना नेतेगिरीचा छंद आहे, काम मात्र बंद आहे. सारा दुकान मात्र सुरू आहे, आनंद माल आमचे गेम में डालू. आणि म्हणून बाबासाहेबांची हाक असायची तेव्हा लाखो लोक यायचे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच प्रयत्न करून महिलांसाठी कायदा केला, हिंदू कोडबिल केलं, पारित झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी खुर्चीला लाथ मारली. आणि इथे तुमच्या ढुंगणावर लाथ मारली तरी तुम्ही खुर्ची सोडत नाही. एवढे खुर्चीचे दलाल चळवळ कशी पुढे न्या. आणि इमानदारीने सांगतो हा कलावंत, नाचून पैसे कमवणे जमणार नाही. ह्या बोलवा किती कलाकारांना बोलवायचा नाचायसाठी नाचा. पण एक मात्र नक्की वाक्य आहे आमच्या कलावंताच्या यादीत, ते हे हा केलं धावली जनता महालच्या मैदानी, जनता महालच्या मैदानी, जनता महालच्या मैदानी. दिनाच्या परीस स्पर्शाने ते चौदार झाले पाणी, चौदार झाले पाणी, चौदार झाले पाणी. बाबासाहेब डरकाळी फक्त असतात. डरकाळी असते की हजारो वर्ष शेळी मेंढीचं जीवन जगण्यापेक्षा एक दिवस वाघाचं जीवन जगा. बाबासाहेब डरकाळी फोडतात कोणी. बाबासाहेब म्हणतात गुलामाला गुलामगिरीची झाडी करून द्या म्हणजे तो बंड करून ठेव. आणि म्हणून बाबासाहेबांचे शब्द तुमच्यासाठी नुसते आनंदाचे आणि समाप्तीचे नाही, चळवळीचे आणि स्फूर्तीचे शब्द आहेत. म्हणून बाबासाहेबांचा तो कवी म्हणतो, सरकारी ऐकुणी वाघाची सनातनी ही झाले बेकामी आहे. सांगेत आहे सरकारी ऐकुणी वाघाची सनातनी ही झाले बेकामी, सनातनी ही झाले बेकामी. अंदर महाराणा थोर महाराणा बाबासाहेबांची लेकरांवर सरकारी ऐकुणी वाघाची सनातनी झाले निकामी, सनातनी झाले निकामी. माझी कोंडळीत मेरा चढवता, माझी कोंडळीत मेरा चढवता. आता बिस्लारी तो पाणी, आता बिस्लारी तो आवी, आधी होते कबीरत नव्हता. 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 आता बिस्लारी तो आवी. पाणी पिलं, शिवाजी महाराजांचं पाणी पिलं, रयतेच्या राजांनी पाणी पिलं रयतेच्या राजांचं. रयतेचा राजा हा छत्रपती शिवाजी महाराज फक्त हिंदू आणि मराठ्यांचा झाला, आमचा कधीच झाला नाही. पण आम्ही बाबासाहेब आम्हाला समजले तेव्हा आम्हाला समज आमचे अण्णाभाऊ साठे म्हणले जगबदल घालून घाव सांगून गेले माझं भीमराव. बाबासाहेब तुम्ही माझे गुरु. फकीरा नावाची कारणबेरी
अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांना अर्पण करतात आणि गुरु मानतात. आणि बाबासाहेब आंबेडकर विधेविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना नित्य गेले, नित्याविना शूद्र खतरे, एवढे अनर्थे गावितीने केले. त्याच महापुरुषाला गुरु मानतात महात्मा फुल्यांना. म्हणजे अण्णाभाऊ साठेचे गुरु बाबासाहेब, बाबासाहेबांचे गुरु फुले, फुल्यांचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम आणि संत तुकारामाचे गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध. बाबासाहेबांचं आणि शिवरायांचं नातं एक आहे म्हणून तर दोनच राजे गाजले ना. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं शिवरायांचं नातं जर एक असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हिंदू आणि मराठ्यांचे अजिबात नाही. मग आहेत तरी कोण? छत्रपती शिवाजी महाराज आमच्या बापाचे बाप आहेत, या देशाचे राजे आहेत, एका जातीचे राजे नाहीत, आमच्या राष्ट्राचे राजे आहेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे महारामांचे ठरत नाही तर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र निर्माता ठरतात, विश्वरत्न ठरतात. आणि म्हणून बाबासाहेब आणि शिवरायांच्या देशामध्ये जातपातीला थारा देऊ नका. विशाल कळमकर यांच्याकडून 200 रुपये. धन्यवाद. हो जी. कधी कधी दिसत नाही चष्मा घातला पाहिजे. मी मला बिना चष्म्याने जगलं पाहिजे. बिना चष्म्याने नाही जमत. वय झालं 52 वर्षाचा लवकर होणार आहे. 48 संपलं, 19 पण कोण काय ना 49, 50, 52 लवकर वय होत चालला तर म्हातारा होत चालला. बरं झालं तुमचे केस गेले नाही. बरं आहे, माझे गेले. जिथे जिथे पाऊस पडला तिथे तिथे थोडे राहिले, जिथे जिथे नाही झाले तिथे पडदे गायब झाले. केस माझे गळू लागले तेव्हा जीवन मला कळू लागले. एक सेवक बनून सेवा दिली, लोक म्हणतात केव्हा दिली. बोल उलटे हे जेव्हा मिळू लागले तेव्हा जीवन मला कळू लागले. 30 वर्ष रंगमंचावर प्रामाणिक सेवा करणाऱ्या कलाकाराला जर आपली माणसं तसं म्हणतील तर तुमची दशा काय असेल. आणि म्हणूनच पुढचं गीत माझ्या आजीचं आहे. जी आजी मला कणखरपणे जगायला शिकवते आणि तीच आजी मी तुमच्या पुढे आता मांडतो आहे. वा आता संवाद साधला पाहिजे ना. आता किती वेळ मागे राहतो. माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीम बनला सावली. बाबासाहेब तुम्ही जर पैदा झाले नसते तर इतक्या सुंदर आमच्या महिला, इतकी सुंदर अशी माणसं किंवा या देशाचे पंतप्रधान मोदी झाले असते का बाबासाहेब फक्त तुम्ही सांगा. चहा पिणारा माणूस कधी पंतप्रधान बनतो का? हे फक्त तुमच्या पुण्य आणि संविधानामुळेच का बाबासाहेब? सामान्य माणूस, शेतकऱ्यांचा माणूस सुद्धा सर देशाचा नायक होऊ शकतो. हे बाबासाहेबांनी मोदीच्या पंतप्रधान बनण्याचं पुरावा. म्हणजे बाबासाहेब तुम्ही जन्मलात आणि कित्येक माणसांना आनंदाच्या पालव्या फुटलात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर तुम्ही तळपत्या सूर्याशी भांडले. बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आग ओघळणाऱ्या सूर्याशी बोलले आणि म्हणले, ए सूर्य
सूर्या, तू फक्त तिथला सूर्य आहेस, पण मी इथला महासूर्य आहे. बाबासाहेब, तुम्ही जन्माला आला नसता तर काय झालं, पण बाबासाहेब आंबेडकर तुम्ही सूर्याशी बोलले, भांडले, त्या ऊन देणाऱ्या, त्या प्रखर उन्हाशी त्या ऊन देणाऱ्या त्या सूर्याशी भांडून बोलला, सूर्य तू तिथला सूर्य, मी इथला महासूर्य, आपण दोघं करार करू, परिवर्तनासाठी ठराव करू. तू फक्त ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी साऱ्यांना प्रकाशमान करेन, मी साऱ्यांना प्रकाशमान करेन. मोदी शहा असोत की राहुल गांधी असोत, अजित पवार असोत की शरद पवार असोत, उद्धव ठाकरे असोत की शिंदे साहेब असोत, सगळ्यांना प्रकाशमान केलं. आणि बाबासाहेब आंबेडकर स्वतःची लेकरं गमावून तुमच्या पुढे आजीच्या माध्यमातून सांगत आहे, माझी आजी म्हणायची, कोणीही सत्यावर भीम बनाला सावली, भीम बनाला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनाला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनाला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची, ओळीही जात्यावर भीम बनाला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनाला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनाला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. तुमच्या पाया पडतो. 4 विषयाचा MA डॉक्टरेट पूर्ण झाला आहे. खूप कष्ट करून मी शिकलो. बाबासाहेब पण शिकले असतील तसेच नव्हे तर शिकले. मी तुमचे हात जोडतो. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने फक्त व्यसनमुक्त व्हा, दारू पिऊ नका. आणि पोरींना तुम्ही सहजपणा शिक्षण घ्या. नाही 18 तास अभ्यास, 8 तास करा, 4 तास करा. पोरींनो हात जोडतो, अभ्यास करा. ती जयंती सर्वात मोठी असेल. पोरींनो विहारामध्ये जा. संडे नो चिकन डे, मंडे नो मटन डे, ट्यूसडे नो अंडे डे, वेनसडे नो मच्छी डे, फ्रायडे नो फिल्म डे, सैटरडे नो लफड़े डे, बायको डे, बगीचा डे, ओनली संडे बिहार डे, बुद्ध डे, बिहार डे, बुद्ध डे, पंचशील डे, धम्म डे. आणि ज्या दिवशी पोरींनो आणि पोरांनो, कोणत्याही समाजातील आणि जातीतील बांधवांनो, बुद्धांच्या विहारात फक्त महाराणी बौद्ध झाला म्हणून झाले नाही, कधीतरी ओबीसी बांधवांनी जाऊन बघावं, पंचशिलेचं पालन करून बघावं. आणि त्या पंचशिलेमध्ये आहे, ज्या ज्या माणसाने मानेचं आहे पंचशिलेचं पालन केलं, त्यांच्या घरात कलेक्टर जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी ताकद बुद्धाच्या विहाराची आणि पंचशिलेची आहे. पोरांनो म्हणून हात जोडतो, अभ्यास करा, पाया पडतो तुमच्या. हे कोणता गायक सांगत नाही, पोटाच्या पोटतिडकीतून कोणाला सांगता येत नाही. कारण मी भोगला आहे, मी शिकलो आहे. शिक्षण वाघिणीचं दूध म्हणून फक्त म्हणणं जमणार नाही, तर तुम्हाला अंमलात आणावं लागेल. कोण म्हणते ही? माझी म्हणते. काय म्हणते? राहिला खोलीत केला अभ्यास रस्त्यावर, नाही खुर्ची टेबल
बसला पोत्यावर नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर. माने साहेब तुमचं नाव मी यासाठी घेतो तुम्ही फिरणार आहात. मी असं ऐकलं एक रूम माझी पण बुक करा, फक्त तुम्हाला 1 लाख रुपये देईल आणि महिन्याची 1 लाख देईल. नाही नाही जमणार. मी लहान बाबासाहेब आंबेडकर राहणाऱ्या खोलीत राहत आहे. तो बाबासाहेबांची खोली 10 बाय 10ची आहे. आता तुमच्या वार्डाचा जर मी अभ्यास केला तेव्हा इथला 2 BHK 40 लाखाच्या पुढे आहे, 50 लाखाच्या पुढे करोडोची घरं आहेत. अरे या करोडोच्या घरात राहून तरी अभ्यास करा लेकरांनो. बाबासाहेब 10 बाय 10च्या खोलीत राहायचे. तिथं 10 माणसं होती, बोरी नोन एक बकरी होती, बकरी होती आणि अभ्यासाला दिवा होता लहानसा सर. पण तुमच्याकडे बंगले आहेत, 40 लाखाचं 50 लाखाचं घर आहे. अभ्यास करा. काय म्हणते आजी? बाबासाहेब राहिला हाण्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर. नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर. पहाजचे उधारी कधी दारू मुक्त्यावर पहाजचे उधारी कधी दारू मुक्त्यावर. मी नाही म्हणत सर, मी नाही म्हणत, मी अजिबात नाही म्हणत सर. माझी आजी म्हणायची माझी आजी म्हणायची भीम बनाना सावली कोटी कोटीच्या माथ्यावर जेवढे अभ्यास न करता नाचाल तेवढी त्यांची माणसं निवडून येतील. आणि म्हणून नाचण्यापेक्षा बेकी करण्यापेक्षा तुकड्या तुकड्या गँग मध्ये राहण्यापेक्षा एकत्र व्हा. बेकी करू नका त्यांच्या पडेल पथ्यावर. फुई 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 पाऊस पडतो फुई 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 पाऊस पडतो तारावरती अडतो धम्माईला वंदन करतो पुन्हा खुशी सुदडतो. बाबासाहेबांच्या वरती तथागत बुद्ध आहेत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती जर तथागत बुद्ध आहे
तर बुद्धांचा हा आशीर्वाद हा नुसता दिखाव्याचा नसतो. आणि म्हणूनच पाऊस जरी पडला तरी आमची आई आणि आजी म्हणते, फुई 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 पाऊस पडतो. तुम्हाला म्हणेल एकतर मतदार तरी नालायक असेल, नाहीतर निवडून येणारा आमदार खासदार तरी नालायक असेल. काय उत्तर द्या? मी पुन्हा येईल. कोट फाटला चिंध्या झाल्या त्यातील मी एक चिंधिलो. फुई 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 पाऊस पडतो दारावरती अडतो. वाह, अभी तो महफिल है. अल्लाह क्या बात है. परत एकदा तो शेर घेऊन दादा कर देतो. बोलो. वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में. वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में. दुनिया भी कहे कुछ है इन भीम दीवानों में, इन भीम दीवानों में, इन भीम दीवानों. जोरात त्याच्या गजरात पुढे एकदा कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळताना परिवर्तनाचा वादळ वारा डॉक्टर अनिरुद्ध वानकर सर. मी आलो की म्युझिक वाजते ना वेगळंच. आता वाजलं नाही, पूर्व विषय टेन्शन मध्ये आहे सकाळपासून. याचं कारण असं आहे, अरे बाप सोडून क्या बात. दुसऱ्याला बाप तुम्ही केला. बाबा भीम बाबा, बाकी बाबांना खोडून खड्ड्यात. बाप सोडून दुसऱ्याला बाप तुम्ही केला. संघाच्या मोदीला साथ तुम्ही दिला. बाप सोडून दुसऱ्याला बाप तुम्ही केला. संघाच्या गोदीला साथ तुम्ही दिला. काल तुम्ही मेले उद्याही मारणार. काल तुम्ही मेले उद्याही मारणार. नुसती चर्चा चहा टपरीवर. अरे नुसती चर्चा पान ठेल्यावर. पान ठेला समजतो ना, विदर्भातली भाषा. पान टपरी आमच्याकडे विदर्भात चंद्रपूर गडचिरोलीला पान ठेला म्हणतात. म्हणजे पान ठेल्यावरती तंबाखू मावा खरा गुटखा खाता खाता चर्चा, जगाची चर्चा करतात. अरे काय चाललंय मग, अजित पवार का गेलेत, हा मग ते शिंदे का गेलेत, उद्धव. अरे तुमच्या बापांचं काय गेलं, आपलं घर तर पाक. बाप सोडून एवढं गाणं होत्या. बाप सोडून बाप सोडून सोडून दुसऱ्याला बाप तुम्ही केला. संघाच्या सापाला साथ तुम्ही दिला. काल तुम्ही मेले उद्याही मरणार. काल तुम्ही मेले उद्याही मरणार. नुसती चर्चा पान टपरीवर. नुसती चर्चा चहा टपरीवर. अरे थू तुमच्या जिंदगानीवर, जिंदगानीवर. थू तुमच्या जिंदगानीवर, जिंदगानीवर. थू तुमच्या जिंदगानीवर. मोदीची साथ सोडून देऊ. हे वाक्य कोण म्हणतं माहिती का? निर्माता साहेब.
संविधान को हाथ लगाएंगे, हाथ तोड़ देंगे, संविधानाला हात लावाल तर आम्ही त्यांची साथ सोडून देऊ. ही नेतेगिरी आहे ना, ते भाषणात म्हणतात आणि यांची फुसकी होऊन जाते. ज्याप्रमाणे आजीच्या मांडीवर लहानचं तान मुलगा फुसकी सोडते, त्यांचा एकच बाब नसतो, बॉम्ब. हे फुसकी सोडतात नेते. काय म्हणतात? संविधानाला हात लावा, हात सोडून देऊ, हात तोडून देऊ. संविधानाला हात लावा, मोदींची साथ सोडून देऊ. आणि एवढ्या गोष्टीसाठी पुण्यामध्ये कार्यक्रमातून बोलणं बंद केलं मला. का? खरं बोलतो ना मी. बाबासाहेबांच्या लेकरांना अशा या नालायक लोकांची गरज नाही. अरे जे बोलावलं नाही बोलावलं तो त्यांच्यासाठी गुलाम होणारा मी कलावंत नसल्यामुळे ज्यांनी पुण्यात 100 कार्यक्रम केले, आज पुण्यात फक्त मी 5 कार्यक्रम करतो आहे. पण महाराष्ट्र कुठे आहे? महाराष्ट्रात मी 200 कार्यक्रम करतो आहे. भोपाळचा 9 जूनचा माझा शेवटचा कार्यक्रम 9 जून. कारण पुण्यामध्ये खरं बोलायला लागलं. जी माणसं त्या पक्षामध्ये होती ती म्हणली की नाही रे बाबा, हा काहीतरी मोदी शहावरती बोललेला. मी माने साहेबांना राग येतो. आपले मित्र आहे माने साहेब, माझे मित्र आहे. माने साहेब समजूतदार तरी आहे, बाकीचे आवडते. शब्द किती खतरनाक आहे पहा. संविधानाला हात लावा, हात तोडून देऊ. संविधानाला हात लावा, मोदींची साथ सोडून देऊ. असे फुसके मार सोडून हजार, असे फुसके मार सोडून हजार. नजर त्यांची संविधानावर, हो तुमच्या जिंदगानीवर, जिंदगानीवर, हो तुमच्या जिंदगानीवर, जिंदगानीवर, हो तुमच्या जिंदगानीवर. काल गड्यातलं गाडलं उद्याही तसंच 2024ला मनुवादी लोक आले तर मनुस्मृती आमच्या गड्यात येईल की नाही सांगा. नाही येईल माणसाहेब, तुम्ही नाही म्हणता. काल तुम्ही मेले उद्याही मारणारा, काल तुम्ही मेले उद्याही मारणारा. नुसती चर्चा पान टपरीवर, नुसती चर्चा चहा टपरीवर. हो तुमच्या जिंदगानीवर, जिंदगानीवर, हो तुमच्या जिंदगानीवर, जिंदगानीवर, हो तुमच्या जिंदगानीवर. बाप सोडून, आमचा बाप सोडून, बाप तुम्ही केला. संघाच्या सापाला साथ तुम्ही दिला. काल तुम्ही मेले उद्याही मारणार, काल तुम्ही मेले उद्याही मारणार. नुसती चर्चा चहा टपरीवर. चर्चा करणं बंद करा, अंमलात आणा.
चर्चा अजिबात करू नका की मी मोठा आमचा साहेब मोठा तुमचा साहेब मोठा फलाण्यानं तसं केलं ढिंकाऱ्यानं तसं केलं. तुम्ही काय केलं? बायकोला साडी घेतली, 40 लाखाची माडी घेतली, 20 लाखाची गाडी घेतली आणि स्वतःची बॉडी बनवली, मिशीवर ताव मारला, सिरियल पाहत घरी बसला. एकीची गर्लफ्रेंड, दुसऱ्याची बॉयफ्रेंड, तिसऱ्याचा नवरा, चौथ्याची बायको, त्याला 3 नवरे, त्याला 4 बायकाच्या मायचं नाटक गाणं, सिरियल पाहत बसला. याच्यातून बाहेर पडला नाही आणि नुसती चर्चा करत मी मोठा म्हणत राहिला. बाहेर पडा. नुसती चर्चा चहा टपरीवर तुमच्या जिंदगानीवर आणि रुथावन कर अर्थू तुझ्या जिंदगानीवर. मी चुकलो असेल तर माझी जिंदगी चुकली पाहिजे ना. मी चुकलो तरी माफी मागता आलं पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे मी तुम्हा सर्वांची. बापरे, पोलिसांचं आगमन झालं की भीती वाटते. 9:15 झालेत, उद्या अजून आमचं सरकार नाही तर अजून आपत येईल. भावांनो, कोणावरही टीका न करता आमची गाडी होणार आहे. 10-5 मिनिटं द्या. आमचा बुद्ध हरवला आहे आणि आमचाच बुद्ध हरवला फक्त देवांच्या गर्दीत हरवलेला आहे. आणि बुद्ध जर देवाच्या गर्दीत हरवत असेल तर कसं होईल, नाही का सर? आणि म्हणून एक कविता माझ्याकडे आली. कविता म्हणजे मुलगी नाही, व्हॉट्सअपवरती कविता आली. त्याला चाल लावून आम्ही हिंडत आहोत. खूप वर्षानंतर दत्त आणि समूह आणि अनिरुद्ध बनकर हे गीत गाणार आहे. बऱ्याच वर्षानं आम्ही हे गाण्याचा प्रयत्न करणार आहोत. भावांनो, हे सगळं सोडा, पण बुद्धाला मात्र देवाच्या गर्दीत हरवू देऊ नका. बाबासाहेबांनी संविधानामध्ये प्रत्येक धर्माला स्वतंत्रपणे जगण्याचा सन्मान दिला आहे आणि म्हणून आर्टिकल प्रमाणे सर्वजण जगा. आणि म्हणून म्हणतोय बुद्ध हरवतो आहे. खूप सायलेंट गाणं आहे. थोडं खालच्या सुरात नाही तर इकडे रिवोक मध्ये माराल. सायलेंट राहाल, टाळ्या वाजवू नका. गाणं संपलं तरच वाजवाल. हरवला बुद्ध माझा देवाच्या गर्दीत हरवला बुद्ध माझा देवाच्या गर्दीत वागतो समाज माझा वागतो समाज माझा वागतो समाज माझा स्वतःच्या मर्जीत मी बौद्ध की हिंदू महार 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 वागतो
स्वतःच्या मर्जीत मी बौद्ध की हिंदू महान, मी बौद्ध की हिंदू महान, मी बौद्ध की हिंदू महान, मी बौद्ध की हिंदू महान। स्वतःच्या मर्जीत मी बौद्ध की हिंदू महान, मी बौद्ध की हिंदू महान, मी
तुझ्या जीवनात लेका जाऊ नको विसरून लेका जाऊ नको विसरून हे गायकवाडा हे सौदेकरा तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या कांग्रेस वाले आणि बीजेपी वाला कांग्रेस वाले आणि बीजेपी वाले शिवसेना वाले आणि राष्ट्रवादी वाला कोणी पिऊन अरे निवडून जाऊ द्या अरे कोणी पिऊ द्या निवडून जाऊ द्या कोणी पिऊ द्या निवडून जाऊ द्या विजय होऊन राज्य करावं लागेल हो राज्य करावं लागेल हो घटना भीमाची पाहून यांच्याकडून 500 रुपये धम्मदान आलेले आहेत. प्रांजल सोनकांबळे यांच्याकडून 200 रुपये धम्मदान आलेले आहेत. स्वरा गायकवाड यांच्याकडून 200 रुपये धम्मदान आलेलं आहे. अनिल निकाळजे यांच्याकडून 200 रुपये धम्मदान आलेले आहे. प्रकाशजी तेंडे यांच्याकडून 500 रुपये धम्मदान आलेले आहे. त्यांची फरमाईश आहे कबीरा काही झालं पाहिजे. त्याचप्रमाणे स्नेहा सावदेकर या आपल्या जगताप नगरमध्ये लहान मुलांसाठी धम्मवर्ग घेत असतात. सर्व पालकांना विनंती आहे की आपण जगताप नगर लेन नंबर 4 मध्ये दर रविवारी त्यांच्या घरी लहान मुलांसाठी धम्मवर्ग होतो. सर्वांनी त्यांच्याकडे आपली लहान मुलं पाठवावी. जय भीम. परंपरा रूढी चालीरीती अंधश्रद्धा आहेत ते सोडून द्या. मोकळ कापण नमस्ते सुनात रूढी परंपरेला या देशातील जातीयतेला मिटवलं त्यानं शिजवून प्राण मिटवलं त्यानं शिजवून प्राण बुद्धिभेदाच्या जोरानं बुद्धिभेदाच्या जोरानं या हिंदुस्थानाला वाचवलं हिंदुस्थानाला वाचवलं एका महाराच्या पोरा
ससाने 500 रुपये धन्यवाद आलेले. धनराज कांबळे धाराशिव 500 रुपये धन्यवाद आले. धन्यवाद. वैभव ससाने 500 रुपये. धनराज कांबळे 500 रुपये धन्यवाद. या वाजला संस्कृती पुढची जतन करा. सोने का धूर कहने वाला ये देश. पुष्यमित्र शृंगाने कत्ल केला. बृहदक राजाचा खून झाला. सम्राट अशोकाच्या बौद्ध राजातील 10वा वंशज मेला आणि बौद्ध भिक्खूंच्या कतली झाल्या आणि हा देश सत्यानाश झाला. बौद्ध राज्य होतो. बृहदक नावाचा राजा होता आणि पुष्यमित्र शृंग नावाचा सेनापती हा ब्राह्मण होता. त्याने मारून टाकलं. पण परत बाबासाहेबांनी ही संस्कृती आणली. काय संस्कृती आहे ही? संस्कृती मूळची जतन करा. समानतेचा मार्ग धरा. धर्म बदलला भीमराव हाडो जवाहर. धर्म बदलला भीमराव हाडो विकास करे. धर्म बदलला भीमराव हाडो सावदेकर. धर्म बदलला भीमराव हाडो. काय कोण? समजा लहान पोराळ माने साहेब तुम्ही आमच्या हृदयात हा चिंता करू नका. गायकवाड साहेब मेरे मित्र गायकवाडची जोरदार टाळा. त्या भाऊंमुळे इथे पोहोचलो. ट्रॅफिक मध्ये फसलो. धर्म बदलला भीमराव हाडो. समजा लहान पोराळ जुनाट रूढी परंपरेला देशातील जातीयतेला मिटवला त्यानं झिजवून प्राणासार. मिटवला त्यानं झिजवून प्राण. मुखी देशाच्या जोरानं हिंदुस्थानाला जवळ माझ्या बाबासाहेबा. अरे काँग्रेस वाले आणि बीजेपी वाले, शिवसेना वाले आणि राष्ट्रवादी वाले जमीन काँग्रेस वाले आणि बीजेपी वाले, शिवसेना वाले आणि राष्ट्रवादी वाले कोणी पिऊ द्या, निवडून जाऊ द्या. विजयी होणे राज्य करावं लागेल हो. घटना भीमाची पाहुणी. इंडिया दॅट इज द भारत जे आर्टिकल नंबर 1 मध्ये आहे, त्याला एका जातीचा हिंदुस्थान होऊ देऊ नका. सर्व धर्माची माणसं राहा, जात पात विसरून आम्ही सारे गडी, अशी भीमरायाची आणि शिवरायांची सेना करू आम्ही खडी, असा विचार मात्र उपलब्ध करा. शिवराय आणि भीमरायांचं नातं एक करा. शिवरायची माणसं जर जात्यातली असतील तर भीमरायांची माणसं ही सुपातली आहेत. जात आणि सूप एकत्र करा आणि एकत्र मीठ मिरची रांधा आणि एकतेने नांदा. मायबाप हो, शेवटच्या टप्प्यांकडे जात असताना फक्त 15 मिनिटं उरली आहे. त्या 15 मिनिटांमध्ये 15 गाणी म्हणायची आहेत. विचार करा, 15
आणि अजूनही माझ्यासोबत असलेले काही जे कलावंत आहेत ते शिव्या देत आहेत मनातल्या मनात, सजून सुजून मेकअप करून आले आहेत आणि ते म्हणत आहेत की नालायक माणूस आहे हा. 4 तास आम्हाला बसवलं, कोरत त्याला लावतो आणि अर्ध गाणं सुद्धा म्हणू देत नाही आम्हाला. काही हरकत नाही मुलांनो, एक एक कडवं म्हणून तुम्ही तुमची भूक मिटवा. लोक तुम्हाला सुखाने आशीर्वाद देतील. पहिली गायिका आपण मांडूया. या या तुम्ही या, तुमच्या नंतर ती येईल. हो सर या. या ठिकाणी खऱ्या अर्थानं मगापासून चालू असलेलं प्रबोधन गीताचा हा कार्यक्रम महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आपण ओळखतात की अनिरुद्धजी बनकर. आपल्याला नक्कीच त्यांनी छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर आणले असेल आणि ज्यांच्या कोणाच्या अंगात येत असतील वेगवेगळे देव ते झटकून गेले असतील या वादळ वाऱ्यामुळे. या वादळ वाऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. खऱ्या अर्थानं कार्यक्रम अजूनही बाकी आहे. कुणीही उठायचं नाही. तुमच्या भोजनाची देखील व्यवस्था केलेली आहे. शिस्तीत भोजन करायचं, वेळ अजून आहे आपल्याकडे, कार्यक्रम आहे. पोलीस बांधव अधिकारी या ठिकाणी आहेत, कर्मचारी, यांचं एकदा जोरदार त्यांच्या स्वागत करा, कारण त्यांनी आपल्याला शेवटचे 15 मिनिटं वेळ वाढून दिलेला आहे, म्हणजे अर्धा तास वेळ तसा दिलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या, कारण बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी प्रबोधन होत असताना ते नेहमीच आपल्याला सहकार्य करत असतात. खऱ्या अर्थानं 2-3 गोष्टी आहेत ज्या इथं नामोल्लेख होणं गरजेचं आहे. मगाशीच आपण उल्लेख केला होता की दरवर्षी आपल्याला खेळगाव मधील स्थानिक जगताप कुटुंबीय, सगळेच जगताप जेवढे पण आहेत, कारण प्रत्येकाचा नामोल्लेख घेण्याच्या ऐवजी जगताप म्हणलं की सगळेच आले. त्यांनी आपल्याला हे ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्यात, कारण नेहमी ते आपल्या पाठीशी असतात. त्यामध्ये विशेष खरं म्हणजे आपल्या जयंती महोत्सव कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा असं मी प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी राहुल जगताप, भागवतजी जगताप आणि विजयजी जगताप यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सर्व जगताप फॅमिलीच्या वतीनं त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी आपण पंचशील दोष देऊन सत्कार करावा. आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी शेवटी रघुनाथ सर या ठिकाणी आहेत, पॅरा कमांडो आणि डिफेन्सचे. त्यांना 2 मिनिटं बोलायचं. मगापासून आपण त्यांना खरं म्हणजे संधी देणार होतो. त्यांचं 2 मिनिटाचं मनोगत झाल्यानंतर लगेचच आपल्या जयंती महोत्सव समितीच्या वतीनं 2च मिनिटात त्यानंतर नरेंद्रजी माने हे आभार प्रदर्शन करतील आणि अमोलजी सावदेकर हे 2 मिनिटात बोलतील आणि पुढे कार्यक्रम सरांचे शेवटची गाणं आणि मी वाजवा या ठिकाणी. त्यानंतर तानाजी भाऊ बारणे या ठिकाणी उपस्थित आहेत, ते देखील 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतील. सन्माननीय ब्रिगेडियर पॅरा कमांडो रघुनाथजी सावंत साहेब. मी जय हिंद. कमी आहे साहेब, तुमचं नावच त्यासाठी तुम्ही या ठिकाणी यायचे, आपली टोपी घालायची. वेळ कमी आहे, 2 मिनिटच आहेत, जास्ती घेणार नाही. साहेब 2 मिनिटं तुम्ही दिलेले, 2 मिनिटं पूर्ण आज हा कार्यक्रम इथे याचं कारण 1 मिनिट जास्त तर हरकत नाही. आज बौद्ध जयंती, त्याच निमित्ताने 75 वर्ष झालं बाबासाहेबांनी संविधान आणली. का नाही कोणाला आपल्या सरकारने केलं? आज बाबासाहेबांमुळे आपण या इथं आहोत, जगतो, खातो, पितो, त्यांच्यामुळं जगायला शिकवलं बाबासाहेबांनी. पण 30 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, पक्षांनी कुणी राग मानू नका साहेब. धर्म जात सर्व एक आहे. आम्ही बसन 4 पिढ्या केले, कधी जात धर्म कोणाला माहित नाही, आई बाप कोणाला माहित नाही. परंतु रिटायर झाल्याच्या नंतर पक्षवादी काय करतात, ही जात सर्वात मोठी किडी आहे. त्या जातीला आपण मनामध्ये घेऊ नका. आपला देव धर्म जे काय असेल तर 4 भिंतीच्या आत. महाभारत रामायण तुम्ही रस्त्यावरती वाचायला निघालात. अहो देवळं कशाला बांधले? देवळामध्ये जा, तिथं वाचा. 10 तास होता, 5 तास होता, रस्त्यावरती देवाला तुम्ही घेऊन येतात.
किती श्रीमंत झालं रस्त्याला देवाला आपल्या घरात कधी आणू नका हो. देवाची पूजा करायची असते आपल्याकडे आहे ते असं कधी वाचू नका. कोणत्या जाती धर्माचं कुणी काय करू नका. तुम्ही केलं तर मी कर. या ठिकाणी साहेब अनु साहेब मनापासून जन्माला यावं तर साहेबांसारखं यावा. मनातल्या बाबासाहेबांच्या मनातलं बोले. नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान काय म्हटले? घंटी बजाव बजा दिया. हर घर में तिरंगा प्रत्येक 26 तारखेला लावत होतो नव्हतो. अरे काय नाही संविधान प्रत्येक घरामध्ये संविधान होतं. त्या दिवसापासून प्रत्येक पौरांगाला कमीत कमी 4 संविधान तरी वाटतो आणि 50 ते 80 प्रयत्न वाटतो आम्ही. साहेब तुमच्या जेवढं कार्यक्रम तेवढं संविधान आणि प्रयत्न वाटायचं मला कधीही सांगा. जन्म घातला आई वडिलांची साथ तुमची माझी राहील. असा माणूस आपल्याला जन्मात येणारा पाहिजे. बाबासाहेबांनी सर्वांसाठी केलंय. शिवाजी महाराजांनी साथ दिली. बंधुत्वाचे विचार मांडले बाबांनी. हे कधी विचारतो आपण काय विचारतो. जय हिंद जय भारत. धन्यवाद सर. मोठ्या शब्दात आपल्या मनोगत व्यक्त केलं. सरांसाठी जोरदार टाळ्या द्या. त्यानंतर खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचा सार मांडण्यासाठी नरेंद्र माने सरांना या ठिकाणी तत्पूर्वी आपल्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय तानाजीभाऊ बारणे एक मनोगत व्यक्त करतील 2 मिनिटं. प्रथमतः शिवरायांना आणि भीमरायांना अभिवादन करतो. खर तर गेली 2 वर्ष मी पाहतोय अखेर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचा साजरा केला जातो. आपल्या परिसरातील सर्व कार्यकर्ते एकजुटीने हा कार्यक्रम करतात. म्हणून आज आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झालेला आहे. बाबासाहेबांनी आपल्याला माणसात आणण्याचं काम खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने केलेलं आहे. आणि हीच परिस्थिती आज आपण सर्व माणसांबरोबर माणसासारखं वागलं पाहिजे एवढंच बोलतो. आणि बुद्ध पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. कारण आपल्याला कार्यक्रमाचा स्वाद घ्यायचा आहे. 15 ते 20 मिनिटं कार्यक्रम राहिलेला आहे. खऱ्या अर्थाने संगीताचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा हीच शुभेच्छा देतो. धन्यवाद भाऊ. मोजक्या शब्दात आपण आपलं मनोगत व्यक्त केलेत. मी अमोल भाऊंना विनंती करतो की आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करायचं आणि शेवटी नरेंद्रजी माने आपल्या या कार्यक्रमाचा सार अर्थात आभार प्रदर्शन करतील. आपण आभार प्रदर्शन सुरुवातीला का घेतोय? कारण सरांच्या कार्यक्रमामध्ये डिस्टर्ब नको आणि तुम्हाला ही शेवटचे सरांनी सांगितलं कुठली गाणी होणार आहेत ते तुम्हाला व्यवस्थितरित्या ऐकता येईल. तो अनुभव घेता येईल. अमोल भाऊ. हॅलो सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. आभार प्रदर्शन करायच्या अगोदर मी प्रस्तावना करणार होतो पण ते वेळ नसल्यामुळे मी आता तुम्हाला 2 मिनिटात फक्त या कार्यक्रमाची रूपरेषा सांगणार आहे. कारण अखिल थेरगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीतर्फे आपण गेल्या वर्षीपासून जो कार्यक्रम थेरगावमध्ये राबवत आहे त्या राबवत असताना जे काही आम्हाला वेळोवेळी सर्व आपल्या थेरगाववासियांचा आणि सर्व समाजकार्य करणाऱ्या सर्व लोकांचं जे काही सहकार्य लागते त्या सर्वांचा अनुभव घेऊन हा कार्यक्रम आपण बघत आहात. कारण मला भरपूर बोलायचं होतं पण वेळेअभावी मी माझा वेळ माने साहेबांना देतो आणि आपण या कार्यक्रमाला आलात आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. असाच तुम्ही वेळोवेळी कार्यक्रमासाठी सहकार्य करत आहात हे शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद अमोल भाऊ. माने सरांची या ठिकाणी आभार प्रदर्शन होण्यापूर्वी एक सूचना आहे की स्वयंस्फूर्तीने खरंच श्रेष्ठ दान रक्तदान असतं. तुम्ही रक्तदान करू शकता. तिथं रक्तदानाची व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला थोडक्यात चांगलं तुमच्या गरजेचं गिफ्ट देखील मिळणार आहे पण महत्वाचं रक्तदान आहे. आता या कार्यक्रमाचा सार म्हणून आभार प्रदर्शन करण्यासाठी नरेंद्रजी माने यांच्याकडे माईक सुपूर्द करतो. संपूर्ण विश्वात आपल्या धम्मामध्ये सामावून घेणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध 18 पगड जातीला एकत्र करून ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली असे स्वराज्य रक्षक आपले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी आज एवढा मोठा प्रोग्राम करू शकतोय बोलू शकतोय लिहू शकतोय वाचू शकतोय. तुमचा आमचा बाप महाकारुणिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रथमतः या महामानवांना या ठिकाणी अभिवादन करतो. गेल्या वर्षापासून आपण खरोखर ही जयंती साजरी करतो. ही जयंती साजरी करण्यामागचा उद्देश एक गाव एक जयंती व्हावे. गल्लीबोळात जयंती झाली पाहिजे. त्याचबरोबर एक गाव एक जयंती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. यातले काही तरुण सर्व जे अमोल सौदेकर असतील म्हणजे अनेक आपले
संतोष कांबळे, दीपक सोनकांबळे, हे सर्व जी काही मंडळी, त्याच्याबरोबर जे अहोरात्र झटणारा आपला अजय असल, विकास गाडे, त्या मंडळीने या ठिकाणी खरोखर 2-3 महिन्यापासून या ठिकाणी ठरवलं किंवा एक जयंती करायची. प्रत्येकाकडे जे गेल्या वर्षी आपल्याकडे या थेरगाव मध्ये जवळजवळ आपली लोकसंख्या आहे 10,000 आणि आपले लोक जमतात या ठिकाणी 2-3 हजार. खरोखर ती केविलवाणी गोष्ट वाटते. ताई खरोखर सर्वांनी जमलं पाहिजे. एक गावी जयंती एक झाली पाहिजे. अशा मोठ्या पद्धतीचा कार्यक्रम झाला पाहिजे. कारण काय, आपण दुसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये आपण जाऊन उभा राहत होतो, पण एवढा मोठा कार्यक्रम करण्याची आपल्याला ही संधी मिळते. या संधीचं सोनं प्रत्येकाने केलं पाहिजे. पण जे आज संधीचं सोनं करण्यासाठी ज्यांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्या सर्व वर्गणीदाराचं, धम्मदान देणाऱ्या भगिनींचं, भावांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज या कार्यक्रमासाठी आपल्याला गायक लाभलेले अनिरुद्धजी वनकर साहेब यांचाही आभार मानतो. या ठिकाणी पोलिसांनी आपल्याला जो अर्धा तास वेळ वाढवून दिला त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो. आणि ज्यांनी खरोखर या जयंतीसाठी झटलेले जेवढे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचं खरोखर मी त्यांना या ठिकाणी मनापासून अभिवादन करतो त्यांना. कारण काय, त्यांनी झटले नसते तर हा प्रोग्राम या ठिकाणी झाला नसता. म्हणून जे झटलेले आहेत त्यांच्यासाठी खरोखर एक जोरात टाळ्या वाजवा. आणि सर्वांनी या ठिकाणी जयंती करण्यासाठी धम्मदानाची गरज असते, ते धम्मदान दिलं पाहिजे. या ठिकाणी आपला माणूस हा दीन दुबळ आहे, कुणी या ठिकाणी श्रीमंत नाहीये. पण जे काही हातामध्ये येईल 1,000, 2,000, 3,000 एकत्र सर्वांनी जर दिलं तर जयंती करणं म्हणजे अशक्य नाहीये. तर अशीच जयंती जर आपल्याला वाटत असेल तर प्रत्येकाने धम्मदान दिलं पाहिजे. जे कोणी राहिले असतील त्यांनी सुद्धा विकास गाडेकडे आपलं धम्मदान द्यावं एवढी सगळ्यांना नम्र विनंती करतो. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व माझे बांधव, मग सर्वच जाती धर्मातले असतील, यांना सर्वांना या ठिकाणी वर्गणी दिल्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद माने साहेब. आजचा बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येचा आजचा जो कार्यक्रम होता प्रबोधनाचा, महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्धजी वनकर साहेब हे शेवटची काही गीतं आपल्या समोर सादर करून प्रबोधन करणार आहेत. तत्पूर्वी माने साहेबांनी जसा उल्लेख केला त्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी नामोल्लेख होणं गरजेचं आहे. खरं म्हणजे सगळ्यांचेच हातभार लागलेले आहेत. अवघ्या थोडक्यात मी सांगतो, नरेंद्रजी माने, अमोल सावदेकर, संतोष भाऊ कांबळे, विकास भाऊ गाडे, दीपक भाऊ सोनकांबळे, सागर ओवाळ, अजय आव्हाळ, सागर गायकवाड, श्रीहरी सोनकांबळे, विनय सोनवणे, गणेश जगताप, राकेश कांबळे, दत्ता गायकवाड, परमेश्वर जगताप, आकाश ओवाळ, विशाल सुरवशे, किरण जगताप, कैलास राऊत, स्नेहाताई कांबळे आणि यांच्यासोबत अनेक काही लोक आहेत बरेच की त्यांचा वेळाभावी आपण नामोल्लेख करू शकत नाही. परंतु या सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी खरोखर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खऱ्या अर्थानं काल आपण धम्म रॅली शांततेत पार पाडली आणि उत्स्फूर्त तुमचा प्रतिसाद मिळाला. याच्यापेक्षाही डबल पुढच्या वर्षी आपल्याला प्रतिसाद रॅलीमध्ये पाहिजे. आज आपण या ठिकाणी डॉक्टर अनिरुद्धजी वनकर साहेबांचा प्रबोधन गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी आपण अनुभवतो आहोत. उद्या वक्तृत्व स्पर्धा आणि नृत्य स्पर्धा होणार आहेत. त्यात देखील अशाच पद्धतीनं तुमचा सहकार्य लाभावं अशी मी विनंती करतो. आणि मी माईक सुपूर्द करतो महाराष्ट्राचा बुलंद आवाज वादळ वारा डॉक्टर अनिरुद्धजी वनकर साहेब. जोरदार टाळ्या होऊ द्या. सावित्रीसाठी जिजाऊंसाठी आमच्या संचातील रमाई सावित्री म्हणजेच संगीताताई भंडारे यांच्यासाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ देत. रमाईचं गीत ते सादर करतायत. टाळ्या इथपर्यंत थांबल्या नाही पाहिजे येईपर्यंत. काकेतले करू हातात झाडणे डोईवर शेणाची पाटी कपडा न लत्ता खरकट्टा फत्ता फौजी दिवाची वाटी मान बापान विमान माणसं
शेवटचं गाणं सादर करीत आहोत. वेळ झाला त्याच्यात आपल्या सर्वांची माफी मागतो. त्यांनी आपल्याला 5 मिनिटं 10 मिनिटं भरपूर वेळ दिला. तुम्ही लवकर या, लवकर कार्यक्रम पाहत चला. तुम्हीच येत नाही त्याच्यामुळे हे सगळे आपत येते. म्हणून तुमचे धन्यवाद सादर करतोय. शेवटच्या 4 ओळी आणि कार्यक्रम संपला, कारण साहेब तिथे उभे आहेत. सादर करतो शेवटचा गीत मी मांजरवाला. धन्यवाद धन्यवाद. माईक माझं साहेब हा सोडून या गीताबरोबर सर्वांनी आपापल्या टॉर्च लावून एन्जॉय करायचं आहे. प्रबोधनातलं शेवटचं गीत आपापल्या टॉर्च लावून एन्जॉय करायचं आहे. हॅलो टॉर्च घ्या, टॉर्च सर्वांनी. शेवटचं गाणं 2 मिनिटं. रक्त पिणारे सारे सारे गरिबांचं गाणं आहे, लेकरांचं गाणं आहे, सर्वांचं गाणं आहे. रक्त पिणारे मागा खूप डिस्टर्ब होते. ठीक आहे. सारे सारे रक्त पिणारे सारे सारे वाडे लोळविंद्र रक्त पिणारे सारे सारे वाडे लोळविंद्र. एक बार सारे लोग घुमा दो मोबाइल. शेवटपर्यंत भेटत राहू द्या. मी तथागताची वाणी होती माझी वाणी. मी तथागताची वाणी होती माझी वाणी. विक्रांतीचा नारा नारा, विक्रांतीचा नारा, विक्रांतीचा नारा नारा, विक्रांतीचा नारा. शेवटच्या 2 ओळी शेवटचा देश तुम्हाला. मी शिवरायांचा बेटा, मी भीमरायांचा रेटा. मी शिवरायांचा बेटा. सारे कार्यकर्ता मंच 4 लाइन बची है, 4 लाइन में एंजॉय करो. मी शिवरायांचा बेटा, मी भीमरायांचा रेटा. विषमतेला थारा तिथे जातो माझा मारा, विषमतेला थारा तिथे जातो माझा मारा. अरे अरे रक्त पिणारे सारे सारे, रक्त पिणारे सारे सारे वाळे लोळविणारा.
धन्यवाद आहे. जोरदार टाळ्या द्या, जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी जेवणाची पण सोय आहे, आपण सर्व मिळून जेवूया. धन्यवाद.